नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे मनाच्या कथा या यूट्यूब चॅनलमध्ये. या 20 सवयी तुमचं आयुष्य बरबाद करतील. नंबर 1, आपल्याला कायमचं सोडून गेलेल्या व्यक्तीचा जास्त काळ शोक करू नका. आपण कितीही शोक केला तरी देखील आपण त्यांना परत आणू शकत नाही. उलट आपली मानसिक शारीरिक हानी होऊ शकते. त्यापेक्षा जवळ आहे त्यांची काळजी घ्या. काळ बदलतोय, त्यांच्यासोबत आपल्याला देखील बदलायला हवं. नंबर 2, मूर्ख लोकांच्या नादी कधीही लागू नये आणि आपला अमूल्य वेळ देखील वाया घालवू नये. मूर्ख लोकांचा मालक होण्यापेक्षा शहाण्या माणसांचा नोकर होणे कधीही चांगले असते. 3, राग किंवा क्रोधामध्ये उचललेले पाऊल नेहमी आपल्याला चुकीच्या दिशेला घेऊन जाते. म्हणून नेहमी आपले डोके शांत आणि मन स्थिर ठेवा. 4, कोणत्याही गोष्टीचा अति करू नका. जिथे अति होते तिथे माती व्हायला वेळ लागत नाही. मग ते कुठल्याही बाबतीत असो, आपल्याला वागणुकीच्या बाबतीत असो किंवा इतर कुठल्याही बाबतीत. 4, आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. किती दिवस आपण आईवडिलांच्या सावलीखाली वाढणार आहोत? केव्हा ना केव्हा बाहेर तर यावंच लागेल. त्यामुळे रिस्क घ्यायला शिका. रिस्क घेऊन काम करा आणि रिस्क घेतल्याशिवाय मोठे यश आपण कधीच मिळवू शकत नाही. 5, सोशल मीडियाच्या झगझगत्या दुनियामध्ये जे दाखवलेलं असतं ते कधीच सत्य नसतं. तो फक्त एक आभास असतो. त्यामुळे सोशल मीडियावर पाहून त्यांच्याशी स्वतःला कधीच कम्पेअर करू नका. पडद्यामागचं जग काही वेगळंच असतं, हे नेहमी लक्षात ठेवा. 6, आपण किती पैसा कमवतो किंवा आपल्याजवळ किती संपत्ती आहे हे कधीच कोणाला सांगू नका. आपल्या संपत्तीवरून लोक आपली किंमत ठरवतात की आपल्याला किती मान सन्मान द्यायचा. 7, स्वतःला देखील गरजेपेक्षा जास्त महत्त्व देऊ नये. कारण आपण जर स्वतःला जास्त महत्त्व देत गेलो तर आपल्यामध्ये अहंकार निर्माण होतो. याच अहंकारामुळे आपली दुर्गती होते. 8, कधीही इतके सरळ राहू नका की कोणी येईल आणि तोडून जाईल. जंगलातील सगळ्यात सरळ आणि उंच झाडच अगोदर कापली जातात. म्हणूनच चुकीच्या लोकांसमोर तुम्ही नेहमी विषारी आहात असं दाखवा. 9, लोकांना त्यांच्या जाळ्यात अडकून ठेवा. लोकांना आपल्या चलाखीने त्यांच्या जाळ्यात अडकायला शिका. कधीही दुसऱ्यासोबत वाईट करू नका आणि स्वतःसोबत देखील वाईट घडू देऊ नका. म्हणजे लोक आपल्यावर चाल करून येणार नाहीत. 10, आपल्यातल्या कमजोर गोष्टी इतरांना सांगणे. आपल्या आयुष्यात असे बरेच लोक असतात ज्याच्यावर आपण स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवून आपल्या कमजोर बाजूमध्ये आपल्यातल्या उणीवा, आपले सिक्रेट सांगून बसतो. जर तुम्ही देखील असं करत असाल तर वेळीच सावध व्हा, कारण यामुळे आपण अडचणीत सापडू शकतो. तुम्ही ज्या व्यक्तीला तुमच्या बदल्या उणीवा सांगाल आणि देव न करून पण पुढे जाऊन तीच व्यक्ती जर तुमची शत्रू बनली किंवा तुमच्यामध्ये आणि त्या व्यक्तीमध्ये काही मतभेद झाले, तुम्ही एकमेकांच्या विरोधात असाल तर तुमच्या सगळ्या गोष्टीचा समोरची व्यक्ती गैरफायदा देखील घेऊ शकतो. आपला कमजोर बाजू फक्त आपल्यापर्यंतच मर्यादित ठेवा. त्या उघडेपणे कोणालाही सांगणे म्हणजे सरासर मूर्खपणा आहे. 11, स्वतःचा मान-सन्मान, आत्मसन्मान न राखणे. कोणा दुसऱ्यासाठी तुमचा आत्मसन्मान जर तुम्ही बाजूला ठेवत असाल तर हे मात्र चुकीचं आहे. कारण एखादी वेळ अशी येते की लोक तुम्हाला अशा ठिकाणी देखील दाबायला करतात जिथे तुमचा अधिकार असतो. त्यामुळे खड्ड्यात गेली दुनिया आणि लोक. तुम्ही आणि तुमचा आत्मसन्मान राखून ठेवा. सगळ्यात आधी आपला आत्मसन्मान, आपली सेल्फ रिस्पेक्ट. कोणासमोर प्रमाणापेक्षा जास्त झुकू नका. प्रमाणापेक्षा जास्त झुकणे तुम्हाला गुलाम बनवू शकते. 12, शब्द जपून न वापरणे. या जगात सगळ्यात जास्त शक्तिशाली हत्यार म्हणजे तुमचे शब्द आहेत. योग्य वेळी योग्य शब्द वापरले तर तुमची बरीचशी कामे सोपी होतील. कमीत कमी आणि सोप्या शब्दात बोलायला शिका. आपले बोलणे समोरच्या व्यक्तीला सहजपणे समजायला हवं. 13, स्वार्थ न ओळखता येणे. या भ्रमात कधीच राहू नका की या कलियुगात स्वार्थाशिवाय कोणीही तुमच्याजवळ येईल आणि जो व्यक्ती चालाख असतो त्याला ही गोष्ट फार लवकर समजते. तो या गोष्टीचा फायदा घेऊन आपली बरीचशी कामे साध्य करून घेतो. या स्वार्थी दुनियात तुमच्या कुटुंबाशिवाय आणि तुमच्या रक्ताच्या नात्याशिवाय कोणीही तुमच्याजवळ त्यांचा स्वार्थ असल्याशिवाय येणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. म्हणून नेहमी समोरच्या व्यक्तीचा स्वार्थ ओळखायला शिका.
14. संयम नसणे. तुमच्याजवळ जर संयम म्हणजे पेशन्स नसतील तर यामुळे देखील तुमचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं. माणसाजवळ नेहमी पेशन्स असायला हवं. मग ते कोणाशी भांडण करताना असो किंवा इतर कुठल्याही गोष्टीत कोणतीही गोष्ट करताना किंवा निर्णय घेताना तिच्या चांगल्या वाईट परिणामांचा विचार करूनच निर्णय घ्यावा. ज्याला संयम राखायला जमतो तो आयुष्यात स्वतःचं नुकसान कधीच होऊ देत नाही. आणि ज्या माणसाकडे पेशन्सच नाही त्या माणसाला प्रत्येक ठिकाणी नुकसानच सहन करावे लागते. 15. आत्मविश्वास नसणे. आत्मविश्वास खूप मोठी गोष्ट आहे. जर तुम्ही एखादी गोष्ट जरी आत्मविश्वासाने बोलत असाल तर लोकांना ते खरं वाटतं, पण उलटच जरी तुम्ही खरं बोलत असाल आणि तुमच्या बोलण्यामध्ये आत्मविश्वास नसेल तर ते लोकांना खोटंच वाटेल. म्हणून तुमच्या बोलण्यात नेहमी आत्मविश्वास असला पाहिजे. 16. जास्त बोलणे, सतत बडबड करणे किंवा जास्त बोलणे म्हणजे आपल्या शब्दाची आणि आपली किंमत कमी करून घेणे. त्यामुळे नेहमी मोजकेच आणि कमी बोला. 17. साधी भोळी राहणे, चलाक न बनणे. पायाला लागलेली ठेस माणसाला चालायला शिकवते आणि मनाला लागलेली ठेस जीवन जगायला शिकवते. परंतु काही लोक ठेस लागूनही सुधरत नाही. एकदा लागलेली ठेस लक्षात घेऊन त्यातून धडा शिकायला हवा आणि पुढे चतुराईने वागायला हवं. 18. स्वतःला अति हुशार समजणे म्हणजे आपली इमेज कमी करणे असते. स्वतःला जास्त हुशार समजू नका. नेहमी दुसऱ्याच्या देखील काही गोष्टी लक्ष देऊन ऐकून घेत जा. कधीही हा गैरसमज मनात ठेवू नका की जगात फक्त तुम्ही एकटेच हुशार आहात. स्वतःला इतके हुशार समजू नका की तुमच्या हुशारीच्या अहंकाराने दुसरा कोणी येऊन तुम्हाला मूर्ख समजून जाईल. 19. वेळ आणि मान कोणालाही देणे. तुम्ही जर एखाद्याला प्रमाणापेक्षा जास्त तुमचा वेळ आणि मान देत असाल तर समोरची व्यक्ती तुम्हाला रिकामटेकडे आणि बेकार समजेल. त्यामुळे आपला मूल्यवान वेळ आणि मान प्रत्येकाला देत बसू नका. समोरच्याला तेवढीच वेळ द्या आणि मान द्या जेवढी त्यांची लायकी असेल. 20. तुम्ही जर तुमच्या हातून घडून गेलेली चूक किंवा घडून गेलेल्या गोष्टीवर नेहमी विचार करत असाल तर यामुळे तुमचे मानसिक आरोग्य तर खराब होईलच, परंतु शारीरिकदृष्ट्या देखील तुम्ही दुर्बल बनाल. म्हणून जे झालं त्याला आपण बदलू शकणार नाही. फक्त त्यातून काहीतरी धडा घेऊन ते तेथेच सोडून द्या आणि पुढे चालत राहा. आशा आहे तुम्हाला हा प्रेरणादायी आणि मोटिवेशनल व्हिडिओ आवडला असेल. यामुळे तुमच्या आयुष्यात थोडाफार सकारात्मक बदल होणार असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर नक्कीच करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद.